नमस्कार बहिणींनो, अंगणवाडी सेविका व मदतनीस ताई यांना या भावाचा सादर प्रणाम आहे। पेन्शन आणि ग्रॅज्युटीच्या संदर्भामध्ये सोबतच पगारवाढीच्या संदर्भामध्ये शासन स्तरावरती नेमकं काय सुरू आहे, सचिव स्तरावरती काय अपडेट आहेत, आयुक्त काय म्हणालेले आहेत, महिला व बालकल्याण विकास विभागाचे ज्या मंत्री आहेत आदितीताई तटकरे असतील, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे असतील, अजितदादा पवार असतील, महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, यांनी जो प्रस्ताव अधिवेशनादरम्यान अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीसताई यांनी दिलेला होता पेन्शन आणि ग्रॅज्युटीच्या संदर्भामध्ये सोबतच पगारवाढीच्या संदर्भामध्ये आणि जे विविध मागण्या होत्या, जसं की सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे तो जसाच्या तसा इम्प्लिमेंट करण्यात यावा, अंगणवाडी सेविकांना विशेष प्राधान्य देण्यात यावं, त्यांच्यासाठी सुविधा वाढवण्यात याव्या, आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्यांना विमा मिळावा, कुठल्याही पद्धतीचं संरक्षण त्यांना जे सध्या नाही आहे तर त्या संदर्भामध्ये जो मागे विमा काढलेला आहे त्याची रक्कम जरी शासन देत आहे परंतु ही विम्याची रक्कम वाढवून देण्यात यावी, अशा एक ना अनेक प्रश्नांवरती सातत्यानं बहिणी शासनाकडे न्याय मागत होत्या। त्या संदर्भामधले नेमकी काय अपडेट आहे तर ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी हे जाणून घेऊयात की पगारीमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की जी पगार होती तर ती 4,500 रुपये काही बहिणींच्या खात्यामध्ये आली, काही बहिणींच्या खात्यामध्ये 2,250 रुपये आलेत आणि काही जिल्ह्यामध्ये उदाहरणार्थ जालना वगैरे असेल तर त्या ठिकाणी दोन्ही सरकारचे पैसे जे आहेत ते आलेले आहेत। त्यामुळं आजची ही महत्त्वाची अपडेट असणार आहे, तर ती नेमकी आपण एक एक काय करूयात जाणून घेणार आहोत। बहिणींनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की आता नवीन जी नवीन शैक्षणिक प्रणाली आहे, नवे शैक्षणिक धोरण आहे, तर त्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार अंगणवाडी ही शाळांना जोडली जाणार आहे आणि त्यामुळं ताईंच्या कार्यप्रणालीमध्ये निश्चितच बदल होणार आहे। आता अंगणवाडीमध्ये आणि शाळा, ठीक आहे, ह्या दोघांचाही कारभार कसा चालतो, वेगवेगळ्या पद्धतीनं चालतो, परंतु ही एकीकरणच होणार आहे, बरोबर आहे, म्हणजे यांच्यामध्ये एकच सूत्रता येणार आहे आणि दोघांची कार्यप्रणाली जवळपास सारखीच होणार आहे। आणि म्हणून कामाचे तास जे आहे तर ते जरी 6.5 तास राहिलेले आहेत परंतु तरीसुद्धा मला असं वाटतं की जरी 6.5 तास असतील परंतु कामाचा व्याप जो आहे, कामाचे तास जरी 6.5 तास असतील परंतु कामाचा व्याप जो आहे तो निश्चितच बहिणींच्या भोवतीचा वाढलेला आहे। कारण की बहिणींना आता ट्रेनिंग करायचं आहे आणि ट्रेनिंग केल्याच्या नंतर त्यांना त्या ठिकाणी नवीन शैक्षणिक कौशल्य जे नवीन शैक्षणिक धोरणानुसार आहेत तर ते विद्यार्थ्यांमध्ये विकसित करायचं आहे। आणि म्हणून एक प्रकारे कामाचा व्याप वाढल्याच्या नंतर, ट्रेनिंग झाल्याच्या नंतर नवीन शैक्षणिक मूल्य, नवीन शैक्षणिक कौशल्य विकसित करायचे म्हटल्याच्या नंतर अंगणवाडी बहिणींना मला तरी वाटते की जो पगार आहे तर तो एकतर कमी आहे, याबद्दल आपण सविस्तर चर्चा केलेली आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की एवढा काम करून आयुष्यभर राबून आयुष्याच्या शेवटी ज्यावेळेस सेवानिवृत्ती होते, रिटायरमेंट होते, तर त्या रिटायरमेंटच्या नंतर आमच्या बहिणींच्या हाती काही लागत नाही। जी थोडीफार सेविंग असते ती सेविंग जी राहते त्यांच्या खात्यावरती तेवढीच राहते, परंतु त्याच्यानंतर काहीच नसतं राहत। आणि म्हणून अंगणवाडी सेविका ताईंचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे पेन्शनचा आणि ग्रॅज्युटीचा। ज्या वेळेला अधिवेशन झालं आत्ताचं मागचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, त्यावेळेस पहिल्याच दिवशी हजारो अंगणवाडी सेविकांनी सोलापूरला असेल आणि मुंबईच्या आझाद मैदानावरती असेल प्रचंड मोठा मोर्चा काढला आणि ह्यामध्ये आपल्या ज्या मागण्या होत्या तर त्या आपल्या विभागाच्या आयुक्तांपर्यंत पोहोचवल्या। आयुक्तांनी असं म्हटलं की मी त्या संदर्भामध्ये प्रस्ताव तयार केलेला आहे आणि तो प्रस्ताव शासनाकडे मांडलेला आहे। पुढं ह्या प्रस्तावाचं काय झालं, आज जर आपण विचारलं ह्या प्रश्नाचं उत्तर तर अनेकांकडे या प्रश्नाचं उत्तर नाही। प्रस्ताव अनेक तयार होतात, प्रस्तावासाठी बनवणारे जे कागद असतात ते खराब होतात, त्याच्यावरती कागद सह्या होतात वगैरे वगैरे वगैरे, ठीक आहे। आणि मग प्रत्येक वेळेस प्रस्तावाचं जे आहे तर ते आपल्याला दाखवलं जातं गाजर की आम्ही प्रस्ताव तयार केलेला आहे। त्या प्रस्तावाचं पुढं नेमकं काय होतं ह्याच्यासाठी ते CID असते ना, सोनी मॅक्स टीव्हीवरती लागलेली सातत्यानं की कुछ तो गडबड है दया, अगदी तशाच पद्धतीने ती CIDची टीम लावावी लागते। ह्या प्रस्तावाचं पुढं काहीच होताना दिसत नाही आहे आणि म्हणून पेन्शन आणि ग्रॅज्युटीच्या संदर्भामध्ये जो प्रस्ताव आयुक्तांनी तयार केलेला होता तो प्रस्ताव आता हे जे अधिवेशन होणार आहे 30 जूनपासून, तर त्या अधिवेशनामध्ये त्याच्यावरती सकारात्मक निर्णय आधी कॅबिनेट बैठकीमध्ये होणं फार गरजेचं आहे। आणि ह्यासाठी आपल्या खात्याच्या मंत्री माननीय आदितीताई तटकरे यांनी खूप प्रखर भूमिका घेणं गरजेचं आहे। त्यांनी जर भूमिका घेतली की नाही माझ्या अंगणवाडी सेविका आहेत, माझ्या मदतनीस ताई आहेत आणि त्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना पेन्शन आणि ग्रॅज्युटी लागू झाली पाहिजे, त्यांच्या पगारामधून थोडाफार अमाऊंट कटला गेला पाहिजे आणि तेवढेच पैसे शासनाने सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये जर टाकले तर दोघांचं मिळून जे पैसे येतील ते अंगणवाडी सेविकांच्या खात्यावरती जातील, नंतर ग्रॅज्युटी मिळून आणि पेन्शनच्या दृष्टिकोनातून सुद्धा हे जे पैशांची कपात होता याच्यावरती व्याज मिळून त्या ठिकाणी रिटायरमेंट नंतर थोडीफार अमाऊंट बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाली पाहिजे। कारण की लाडक्या बहिणी योजनेचा लाभ यांना घेता येत नाही। त्याच्यानंतर वयोवृद्धांचे ज्या स्कीम असतात, श्रावण बाळ योजना असेल किंवा
संजय गांधी निराधार योजना असतील, त्याचाही फायदा या बहिणींना होत नाही, कारण की त्या सेवेमध्ये होतात. मग उन्हाळ्यामध्ये म्हणतो आपल्या म्हातारपणी नेमकं काय करायचं. म्हातारपणी उन्हाळाच त्यांच्या आयुष्यामध्ये येते. म्हणजे वरून जशा अग्नीच्या लाटा असाव्यात, असा सूर्य जसा आग ओकतो, अगदी तशाच पद्धतीनं 60 नंतरचं जीवन त्यांचं होणार असतं. आणि म्हणून मायबाप शासनाकडे विनंती आहे की आमच्या अंगणवाडी सेविकांना तुम्ही शाळा स्तरावरचं काम देत आहात, पूर्व प्राथमिक शिक्षणाची त्यांच्यावरती जबाबदारी टाकत आहात, त्यांच्यावरती पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवरती माहिती भरण्याची जबाबदारी टाकत आहात, संदर्भ सेवेची माहिती टाकत आहात, अनेक योजना सर्वसामान्य घटकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी देत आहात, स्तनदा माता गर्भवती मातांच्या पोषणाची त्यांच्यावरती जबाबदारी टाकत आहात, बालकांची लसीकरणाची जबाबदारी टाकत आहात, त्यांना शाळेमध्ये आणा, त्यांना आहार भरवा, त्यांच्याकडून अभ्यास करून घ्या, रजिस्टर भरा. बापरे, म्हणजे जर मी नुसतं बोलायला जरी लागलो तरी पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवरती 1000 प्रकारच्या THR त्याच्यावरती भरावा लागतो, हजारो प्रकारच्या नोंदणी येतात. मग गावामध्ये कुपोषित बालकांचं प्रमाण असेल, स्तनदा माता गर्भवती माता, कुपोषित मुलं, जन्माची नोंद, मृत्यूची नोंद. बापरे, आलेला आहार किती, गेलेला आहार किती, खर्च झालेला आहार किती, राहिलेल्या गोण्या किती, पोते किती, हे मोजता आमच्या बहिणीचं जीवन चाललं. तुम्ही म्हणता ना 6.5 तास, मला वाटतच नाही 6.5 तासामध्ये काम होते म्हणून अंगणवाडी सेविका त्यांच्या मदतनीस ताईचं. त्यातल्या त्यात आणखीन एक आता 5वी निर्णयच घेतलेला आहे की 0 ते 5 लाभार्थी असलेल्या ज्या काही अंगणवाड्या होत्या तर त्या आता कॅन्सलच करून टाकल्या. आणि म्हणून मला असं कुठेतरी वाटतं की जर कामाचा व्याप वाढत असेल आणि कामाचे तास वाढत असतील तर अंगणवाडी सेविका ताईंना पेन्शन आणि ग्रॅज्युएटी लागू झाली पाहिजे. सोबत त्यांच्या पगारामध्ये किमान 30 ते 40 हजार रुपये एवढी वाढ झाली पाहिजे. 30 ते 40 हजार रुपये. एखादा जण आपल्यापैकीच काय म्हणाल, हे शक्य आहे का, हे असं कुठं होत असते का. अहो, जे सरकार 15,000 रुपये पगार द्यायला सुद्धा मागे पुढे पाहते, बरोबर आहे की नाही. 15,000 पगारच ते खात्यावरती व्यवस्थित टाकत नाहीत, एवढे पगार देईल का, देऊ शकतं कधी आपण संघटित झालो तर. बाबासाहेब म्हणतात की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तर आपण संघटित होणं फार गरजेचं आहे, कारण की आपण शिकलो म्हणून नोकरीवरती लागलो. आता काळ आहे, वेळ आहे ती संघटित होण्याची आणि वेळ आहे ती संघर्ष करण्याची, बरोबर आहे. आतापर्यंत विविध संघटनांच्या माध्यमातून, आपल्याही संघटनांच्या माध्यमातून हा प्रश्न सातत्यानं मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न होत आहेत. परंतु मला असं वाटतं की आता अंगणवाडी सेविका ताईंनी अधिक चांगल्या पद्धतीनं संघटित होणं गरजेचं आहे. आणि मग आपल्या न्यायासाठी, आपल्या पेन्शनसाठी, आपल्या ग्रॅज्युटीसाठी, आपल्या मानधनासाठी, वाढीव पगारासाठी, कर्मचारी दर्जा मिळण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करणं आवश्यक आहे, सातत्यानं संघर्ष करणं आवश्यक आहे. आणि हा जर आपण संघर्ष केला तर मला असं वाटतं की आपल्याला हे जर माइलस्टोन पाहिजे तर तो निश्चित यशस्वी होईल. मग आपल्या मदतनीस ताई असतील त्यांनाही फायदा होईल, आपल्या सेविका ताई आहेत त्यांनाही फायदा होईल, आपल्या लेकराबाळांचं जे शिक्षण आहे राहिलेलं आहे ते सुद्धा चांगल्या पद्धतीनं होईल, मुलाबाळांची लग्न चांगल्या पद्धतीनं होतील, म्हातारपणामध्ये आपल्याला व्यवस्था लागेल अशा पद्धतीनं मला तरी वाटतं. बहिणींनो, तुम्हाला काय वाटतं खरं सांगा बरं. किती काम आहे तो तळहाताला अक्षरशः फोड येतात मदतनीस ताईच्या, बरोबर आहे. या सेविका ताई आणि मदतनीस ताई आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगतो, गाव पातळीवरती महिला मृत्यूचं जे प्रमाण आहे डिलिव्हरीच्या वेळेसचं तर ते कमी झालेलं आहे, बरोबर आहे. हा सकस आहार पोहोचवतात मदतनीस ताई म्हणून बरं आहे, आणि त्याचं योग्य पद्धतीने वितरण सेविका ताई करतात म्हणून बरं आहे. नाहीतर लहान लहान मुलं इतके कुपोषित राहिली असते. आणि म्हणून जो आम्ही सशक्त भारताची ज्यावेळेला संकल्पना मांडतो त्या सशक्त भारतामध्ये सर्वात महत्त्वाचा वाटा जर कुणाचा असेल तर ते निश्चितच अंगणवाडी सेविका ताईंचा आणि मदतनीस ताईंचा आहे. आणि म्हणून आम्ही सातत्याने म्हणतोय की कुठल्याही पद्धतीनं कुपोषित बालकांचं प्रमाण कमी जर करायचं असेल तर तुम्ही एकीकडे महाराष्ट्र राज्यामधील, भारतामधील कुपोषित मुलांचा आकडा कमी करण्याचा प्रयत्न करता, परंतु म्हातारपणी माझ्या अंगणवाडी सेविका ताईला आणि मदतनीस ताईला उपाशी राहून तुम्ही कुपोषित करण्याचा प्रयत्न करू नका. म्हणून त्यांना जर कुपोषित ठेवायचं नसेल, ज्या माईमाऊलीनं स्वतःच्या तळहाताच्या फोडाप्रमाणे, स्वतःच्या मुलाप्रमाणे इतरांच्या मुलांना वाढवलं, घडवलं आणि पुढं नेलं, त्या सेविका ताईंना आणि मदतनीस ताईंना कुठल्याही परिस्थितीमध्ये पेन्शन आणि ग्रॅज्युटी मिळालेली पाहिजेच. आणि म्हणून आयुक्तांना हात जोडून विनंती आहे, सचिवांना हात जोडून विनंती आहे, महिला व बालकल्याण विकास विभागाच्या मंत्री आहेत आदितीताई तटकरे, तुम्हाला हात जोडून विनंती आहे. फडणवीस साहेब असतील, शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील. अजितदादा तुमच्याकडे तिजोरीचे चाव्या आहेत, फिरवा जरासं. काय होते या महिलांना तुम्ही अनेक वर्ष आयुष्याची 2,000-3,000 रुपये एवढ्या कमी मानधनावरती काम करायला लावलेलं आहे. आता काय हरकत आहे, तुम्हाला द्या ना त्यांना 15-20 हजार रुपये पगार. लाडक्या बहीण योजनेसाठी 36,000 कोटी रुपयांची तरतूद झाली. यांच्यासाठी 1,000-2,000 कोटी रुपयांची जर तरतूद केली तर महाराष्ट्रामधल्या अंगणवाडी सेविकांचा प्रश्न त्यांना साहजिकच 20 ते 25 हजार रुपये पगार मिळेल. एक सन्मानाचं जीवन जगता येईल, सन्मानाचं जीवन जगता येईल त्यांना.
आणि म्हणून मायबाप शासनाला हात जोडून विनंती आहे की आपण आमच्या बहिणींच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करावा, मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार करावा, सहानुभूतीने विचार करावा आणि त्यांना कुठल्याही पद्धतीमध्ये जो पेन्शन आणि ग्रॅज्युटीचा जो प्रस्ताव सचिवांनी ठेवलेला आहे तो प्रस्तावाला कॅबिनेट बैठकीमध्ये घेऊन त्याच्यावरती मान्यता मिळावी, त्याच्यासाठी लागणारा जो निधी आहे त्याची निधीची तरतूद अजितदादांनी करावी आणि ह्याला मान्यता जी आहे ते शिंदे साहेब असतील आणि फडणवीस साहेब यांनी दोघांच्या उपस्थितीमध्ये तिघांच्या सहकार्यानं द्यावी ही हात जोडून कळकळीची विनंती आहे. आणि जर तसं झालं तर महाराष्ट्रामध्ये काम करणाऱ्या 2 ते 2.5 लाख सेविकाताई आणि मदतनीसताईंचा आशीर्वाद तुमच्या पाठीमागे लागेल. तुम्ही निवडणुकीमध्ये सुद्धा म्हटलं होतं की ह्या सर्वांना पगार वाढवून देऊ म्हणून, परंतु अद्यापर्यंत तसं काही झालेलं नाही आहे. म्हणून हात जोडून कळकळीची विनंती आहे साहेब तुम्हाला की कुठल्याही परिस्थितीमध्ये हा जो पेन्शनचा आणि ग्रॅज्युटीचा प्रस्ताव आहे, पगारवाढीचा जो प्रस्ताव आहे तो आपण मार्गी लावावा एवढी कळकळीची विनंती आहे. तुम्हाला एवढं बोलतो आणि थांबतो. बहिणीनं तुम्हाला नेमकं काय वाटतं या संदर्भामध्ये? तुमच्या प्रतिक्रिया खूप महत्त्वाच्या आहेत आमच्यासाठी, तर ते सुद्धा आम्हाला नक्की कळवा. काळजी घ्या. खूप खूप धन्यवाद.